हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा युट्यूब चॅनल. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युटी इक्वेशनच्या न्यूमरिकल्स थेरी इम्पॉर्टन्स सगळं बघून घेतलं. आता आजच्या जे व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, दॅट इज बर्नॉलीज इक्वेशन. सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, बर्नॉलीजचं थेरी, त्याचं ऍप्लिकेशन, प्रिन्सिपल सगळं थेरी तुम्ही करून ठेवायचं आहे. कंटिन्युटी आणि बर्नॉलीज हे सगळ्यात इम्पॉर्टंट थिअरी आहेत, टॉपिक्स आहेत तुमच्या हायड्रोलिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, हायड्रोलिक सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे, थिअरी आणि प्रॉब्लेम्स. थिअरी तरी येईल किंवा प्रॉब्लेम तरी येईल, ह्याची गॅरंटी आपण ह्या व्हिडिओ थ्रू घेणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आपण कंटिन्युटी इक्वेशन मध्ये एक लॉ बघितला होता, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे, आता हे पण एक पर्टिक्युलर प्रिन्सिपल वरच डिपेंड आहे आणि तिथं प्रिन्सिपल कोणतं लागणार आहे तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे इथं जे हेड आहेत, ठीक आहे, जे पर्टिक्युलर प्रेशर हेड, वेलोसिटी आणि डाटा हेड जे आहे, त्यांचं जे टोटल एनर्जी आहे मित्रांनो, पर्टिक्युलर सेक्शन साठी ते काय राहणार आहे, पर्टिक्युलर सेक्शन साठी कॉन्स्टंट राहणार. म्हणजे इथं टोटल एनर्जी विल बी कॉन्स्टंट कन्सिडरिंग थ्री हेड्स, दॅट इज प्रेशर हेड, वेलोसिटी हेड आणि डाटा हेड. ठीक आहे, आता ह्याचं ऍप्लिकेशन्स काय आहेत मित्रांनो, कुठं युज होतो ते आपण बघू. पण याच्या अगोदर मित्रांनो, ज्यांनी चॅनलला नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण की हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यांचे पण मार्क्स बूस्ट होईल, त्यांना पण हेल्प भेटेल या व्हिडिओ थ्रू फॉर हायड्रोलिक सब्जेक्ट. ओके, तर याचं इम्पॉर्टन्स मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आपण ओपन चॅनल फ्लोज मध्ये यूज करतो हा इक्वेशन, कारण की तिथं कशाचं कॅल्क्युलेशन होतो बघा. कशाचं कॅल्क्युलेशन होतो तिथं, प्रेशर हेडचा, त्याच्यानंतर वेलोसिटी हेड, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डाटम हेड किंवा त्याला आपण हेड लॉस म्हणतो. ठीक आहे, या तीन पॅरामीटर्स आपण पर्टिक्युलर चॅनल सेक्शन्स मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर या तीन पॅरामीटरचं जे सम आहे, इट विल बी इक्वल्स टू टोटल एनर्जी, आणि टोटल एनर्जी फॉर पर्टिक्युलर सेक्शन ते कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे मित्रांनो. तर प्रेशर हेड त्याला आपण डिनोटेड बाय पी अपॉन गॅमा देतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो वेलोसिटी हेड, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2g, आणि डाटा हेड झेड नी. यांचं जे सम आहे मित्रांनो, सम कसा आहे, कॉन्स्टंट राहणार. म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन कसं लिहू शकतो आपण, बर्नॉलीज इक्वेशन कसं लिहू शकतो, पी बाय गॅमा प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस झेड विल बी कॉन्स्टंट, म्हणजे टोटल एनर्जी विल बी कॉन्स्टंट. अँड इट फॉलोज व्हॉट, विच प्रिन्सिपल किंवा विच कन्झर्वेशन, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, लिहितो मी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जी विल बी कॉन्स्टंट बाय समिंग प्रेशर हेड, वेलोसिटी हेड आणि डाटा हेड. ह्या हेड्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सगळ्यात महत्वाचं इक्वेशन कोणतं यूज करतो, बर्नॉलीज इक्वेशन. आता ह्याचे ऍप्लिकेशन्स वेंचुरी मीटर्स. ठीक आहे, वेंचुरी मीटर मध्ये आपण डिस्चार्जेस मेजर करतो. त्याच्यानंतर तुमचं अजून काय, करंट मीटर आहे, त्याच्यामध्ये वेलोसिटी मेजर करतो. पिटआउट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये आपण स्टॅटिक वेलोसिटी, डायनामिक वेलोसिटीज आपण मेजर करतो. अशा भरपूर काही एक्झाम्पल्स आहे ज्याच्यामध्ये कोणतं इक्वेशन युज होतो, बर्नॉलीज इक्वेशन युज होतो मित्रांनो. आता एमएसबीटी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला एक क्वेश्चन कंपल्सरी विचारते. आता याच्यामध्ये कधी कधी आपण कंटिन्युटी इक्वेशन्स पण युज करतो मित्रांनो. करेक्ट आहे, फॉर कॅल्क्युलेटिंग वेलोसिटीज, कारण की याच्यामध्ये वेलोसिटी हेड आहे. तर दोन्ही सेक्शन्सला तुम्हाला बर्नॉलीज इक्वेशन अप्लाय करायचं असेल तर तिथं तुम्हाला वेलोसिटी नोन असणं गरजेचं आहे. काय काय केसेसमध्ये वेलोसिटी नोन नसतो एका पर्टिक्युलर सेक्शनला, ते कॅल्क्युलेट करता येतो युझिंग व्हॉट, युझिंग कंटिन्युटी इक्वेशन. लक्षात आलं. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत, थेरी मगअप करायचे आहेत. ह्याचा प्रिन्सिपल, ह्याची थेरी एक्सप्लेनेशन आणि ऍप्लिकेशन कंपल्सरी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू त्याच्यामध्ये. चलो, तर रीड करा, क्वेश्चन रीड करा एकदम व्यवस्थित. A horizontal pipe carrying water tappers from 20 centimeter diameter at A and 10 centimeter diameter at B in a length 2 meter. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय, प्रेशर ऍट ए दिलंय 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इफ डिस्चार्ज
हाँ, if discharge is 400 liter per minute, calculate pressure at B in Newton per centimeter square if loss of head from A to B is 10 सेंटीमीटर. ठीक आहे, 10 सेंटीमीटर लॉस, हेड लॉस दिलेला आहे 10 सेंटीमीटरचा. ते एकदा व्यवस्थित आपण ड्रॉ करून घेऊ. आता मी एक डायग्राम ड्रॉ करतो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं. एक मिनिट, व्यवस्थित शेप घेतो मी. ठीक आहे, तर हा तुमचा सेक्शन 1-1 चा डायमीटर आहे. D1 ची किंमत किती आहे रे? D1 ची किंमत 20 सेंटीमीटर आहे, तर त्याला मीटर मध्ये करून घ्या. 0.2 मीटर येईल. त्याच्यानंतर ऍट ए, हे ए आहे, किंवा याला 1-1 द्यायची गरज नाही तुम्हाला, ए ए दिलं तरी चालते. सेक्शनचं नाव काय द्यायचं? ए ए, कारण की तर नेमिंग दिलेलं आहे, त्याच्या अनुसार तुम्ही त्याच्या सेक्शनच्या नेमिंग यूज करू शकता. 10 सेंटीमीटर ऍट बी म्हणला, इथं पी बी डायमीटर किती आहे? 10 सेंटीमीटर मित्रांनो, म्हणजे 0.1 मीटर आहे. ओके, त्याच्यानंतर लेंथ दिलेला आहे. लेंथ कितीचा आहे? एल इक्वल्स टू 2 मीटर. प्रेशर दिलंय, पी ए ची किंमत किती येते? 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर चा कन्वर्जन समजा तुम्हाला 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायचं असेल, तर हे व्हॅल्यू मित्रांनो 10 टू दी पॉवर 4 नी काय करायचं तुम्हाला? मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. लक्षात आलं? तर हे व्हॅल्यू कशाने मल्टिप्लाय करायचं? 10 टू दी पॉवर 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यूज मी मीटर मध्ये ठेवायला. ठीक आहे, तर तुम्हाला इथलचा प्रेशर म्हणजे पीबी कॅल्क्युलेट करायचा आहे. हेड लॉस दिलेला आहे, फ्रॉम ए टू बी होताना हेड लॉस ची किंमत किती आहे रे? 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे व्हॅल्यू किती राहणार? 0.1 मीटर राहणार आहे. लक्षात आलं? 0.1 मीटर राहणार आहे. आता वेलॉसिटी, आय थिंक वेलॉसिटी दिलंय का? नाही, क्यू दिलेला आहे. करेक्ट आहे, क्यू ची किंमत दिलेली आहे. ओके, चलो. ओके, चलो. आता तुम्हाला बघा, V1 V2 VA आणि VB कॅल्क्युलेट करता येतो, कारण की आपल्याकडे डिस्चार्ज आहे. इथं कंटिन्युटी इक्वेशन्स आपण यूज करून व्हेलॉसिटीज कॅल्क्युलेट करू शकतो. करेक्ट आहे. फर्स्ट काय करायचं? Q इक्वल्स टू, Q ची किंमत किती आहे? 400 लिटर पर मिनिट आहे मित्रांनो. तर ह्याला मी मीटर क्यूब पर सेकंड मध्ये करतो. तर हे 400 10 टू दी पॉवर -3 केलं तर हे कशामध्ये होईल? मीटर क्यूब मध्ये होईल. आणि मिनिटचं सेकंड करताना कशाने डिवाइड करायचं? याला 60 न डिवाइड करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर ह्याची किंमत आहे बघा 6.67 10 टू दी पॉवर -3 मीटर क्यूब पर सेकंड. पहिले व्हेलॉसिटी डिस्चार्ज जे आहे ते मीटर क्यूब पर सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करून ठेवायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरून मित्रांनो मी व्ही ए ची किंमत कॅल्क्युलेट करतो. क्यू डिवायडेड बाय एरिया ए ए. करेक्ट आहे, क्यू डिवायडेड बाय ए ए. एम ए चा अर्थ काय? एरिया ऍट सेक्शन ए ए. ठीक आहे, तर क्यू ची किंमत 6.67 10 टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय π/4 इंटू डी ए चा स्क्वेअर. करेक्ट आहे, 6.67 10 टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय π/4 इंटू डी ए ची किंमत किती आहे रे? ऍट दिस व्हॅल्यू डी बी आहे आणि हा डी ए आहे. हे 0.2 आहे, 0.2 चा स्क्वेअर. तर ह्याचं कॅल्क्युलेशन, आफ्टर कॅल्क्युलेशन व्हीए ची किंमत निघेल मित्रांनो 0.21 मीटर पर सेकंड. तुम्ही क्रॉस चेक करून घ्यायचं आहे व्हॅल्यू. चुकलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो व्हीबी. करेक्ट आहे, किंवा ह्याला मी पॉईंट देत नाही, व्हीबी करतो. क्यू डिवायडेड बाय ए बी म्हणजे 6.67 10 टू दी पॉवर -3
डिवायडेड बाय पाय बाय 4 इंटू db चा स्क्वेअर 6.67 इंटू 10 टू द पॉवर -3 डिवायडेड बाय पाय बाय 4 इंटू db ची किंमत 0.1 चा स्क्वेअर आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन मित्रांनो याची किंमत किती येईल बघा 0.85 मीटर पर सेकंड. तर दोन्ही वेलॉसिटीज आपण कॅल्क्युलेट केलं कारण की आपल्याला हेड लॉस वेलॉसिटी हेड लागतो. तर बर्नॉलीज इक्वेशन यूज करताना त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेट केलं. तर हे कशावरून कॅल्क्युलेट केलं आपण विच इक्वेशन यूज करून कंटिन्युटी इक्वेशन. ठीक आहे कंटिन्युटी इक्वेशन ऍट सेक्शन ए अँड बी. ठीक आहे ऍट सेक्शन ए अँड बी. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा मित्रांनो डायरेक्टली आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो इथं applying Bernoulli's equation at A and B section किंवा असं लिहा A and B section. लक्षात आलं A and B section. ओके तर बघा इथं PA डिवायडेड बाय ठीक आहे PA डिवायडेड बाय रोजी करा कारण की आपल्याला माहिती आहे गॅमाची किंमत इन टर्म्स ऑफ रो पण लिहिता येतो दॅट इज वेट डेन्सिटी इन टर्म्स ऑफ मास डेन्सिटी पण लिहिता येतो प्लस VA चा VA स्क्वेअर डिवायडेड बाय 2G प्लस ZA इक्वल्स टू PB डिवायडेड बाय 2G सॉरी रो G प्लस VB चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2G प्लस ZB प्लस HL हेड लॉस आपण ऍड करतो. ठीक आहे घेताना आपण ह्या व्हॅल्यूज घेतो तर हा डाटा हेड्स आहेत. आता डाटा हेड एक्झॅक्टली कसा आहे हॉरिझॉन्टल आहे तर ह्याची किंमत काय राहणार 0 राहणार लक्षात ठेवा. बट हेड लॉस दिलेला आहे ते हेड लॉस आपण लिहून व्हॅल्यू कशाची किंमत कॅल्क्युलेट करू शकतो दॅट इज पीबी. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय कॅल्क्युलेट प्रेशर ऍट बी म्हणलेलं आहे ते आपण फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे चल तर ह्याचे व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू मित्रांनो 10 टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 1000 इंटू 9.81 प्लस त्याच्यानंतर नेक्स्ट 0.21 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81 प्लस इथं 0 आलं डायरेक्टली हे लिहायची गरज नाही. मग पीबी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 1000 इंटू 9.81 प्लस 0.85 चा स्क्वेअर 0.85 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81 झेड तर 0 आहे बट हेड लॉस किती आहे 0.1 आहे. ठीक आहे आफ्टर कॅल्क्युलेटिंग आता ह्याच्यामधून डायरेक्टली तुम्हाला पीबी ची किंमत कॅल्क्युलेट करायची हे सांगायची गरज नाही सिम्प्लिफाय करा आणि पीबी ची किंमत कॅल्क्युलेट करा. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो किती येईल हे व्हॅल्यू 9 हा 998.613 10 टू द पॉवर 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बट आपल्याला विचारलं कशामध्ये न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये विचारलं तर याला डिवायडेड बाय काय करावं लागेल डिवायडेड बाय कशा डिवाइड करायचं मल्टिप्लाय बाय 4 केलं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर आलं. आता सेंटीमीटर पाहिजे तर डिवाइड बाय 4 करा हे न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येईल म्हणजे हे 0 गेट कॅन्सल म्हणजे इथं 10 राहिला 10 इथं पॉईंट येईल 99.8613 न्यूटन पर centimeter square is the required pressure at section BB using which equation using Bernoulli's equation. लक्षात आलं एकदम सिंपल बेसिक वे मध्ये सांगितलं तर हा आलं तर 6 मार्काला पण येऊ शकते 4 ला तर फिक्सच येणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे 4 ला तर फिक्स येईल आलं तर लकीली 6 मार्काला पण येऊ शकते. ओके इथपर्यंत काय डाऊट एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चला सॉल्व्ह करू. हा आता इथं सगळ्यात महत्वाचं काय दिले कोनिकल पाईप दिले हॅज डायमीटर 40 सेंटीमीटर ऍट लार्जर एंड अँड 20 सेंटीमीटर ऍट स्मॉलर एंड. ठीक आहे अँड फॉर्म्स अ पार्ट ऑफ वर्टिकल मेन. The pressure head at larger end is found to be 30 meter and smaller end is 22. Find discharge through pipe if length of conical portion is 2 meter assuming no
losses and larger, हा, and the larger is at top, and the larger is at top. ठीक आहे, चलो. आता ह्या कंडिशन वर आपण काय करायचं, व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर इथं व्हॅल्यू कशाचं फाइंड आउट करायचं, तुम्हाला डिस्चार्ज थ्रू पाईप फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, युझिंग व्हॉट कन्सेप्ट, इथं बर्नॉलीज इक्वेशन्स तुम्हाला यूज करावं लागेल. ओके, कारण की तुम्हाला प्रेशर हेड मेन्शन केला. आता ह्याच्यामधून कसं समजतं बर्नॉलीज यूज करायचे, कारण की इथं काय दिलं, इथं प्रेशर हेड दिलाय मित्रांनो, तर त्याच्यामुळे इथं बर्नॉलीज इक्वेशन यूज. चल, तर ह्याच्यासाठी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा वर्ड काय येतं, व्हर्टिकल मेन. म्हणजे पाईप असं हॉरिझॉन्टल नाही, तर त्याला व्हर्टिकली टॅपर्ड केलेला आहे किंवा प्लेस्ड केलेला आहे. ते एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीचं आहे ते पाईप. ओके, चलो. तर हे समजा वन वन कन्सिडर केला मी, त्याला लार्जर स्मॉलर एंड कन्सिडर केला, तर हा लार्जर एंड आहे. ठीक आहे, लार्जर एंड इज ॲट टॉप म्हणलंय, म्हणजे हा लार्जर एंड झाला आणि हा वाला स्मॉलर एंड झालेला आहे. ठीक आहे, आता मी व्हॅल्यूज व्यवस्थित एक एक करून सबस्टिट्यूट करतो. आता डायमीटर ऍट लार्जर म्हणलाय, किती आहे डायमीटर ऍट लार्जर, 40. म्हणजे D2 ची किंमत किती आहे, 40 सेंटीमीटर, म्हणजे 0.4 मीटर आहे. त्याच्यानंतर स्मॉलर एंडला काय, D1 ची किंमत 20 सेंटीमीटर, म्हणजे 0.2 मीटर हे डायमीटर राहील कोणत्या साईडला, स्मॉलर एंडला. ठीक आहे, फॉर्म्स ऑफ व्हर्टिकल मेन, म्हणजे फ्लो कसा होतो, या पद्धतीचं फ्लो होणार, व्हर्टिकली फ्लो होणार वॉटर. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रेशर हेड दिले ऍट लार्जर एंड. तर प्रेशर हेड ऍट लार्जर एंड मध्ये P2 ची किंमत आहे मित्रांनो इथं. ठीक आहे, P2 ची किंमत आहे, P2 ची किंमत किती आहे, 30 मीटर आहे. त्याच्यानंतर स्मॉलर एंडला P1 ची किंमत किती आहे, 22 मीटर आहे. ठीक आहे, डिस्चार्ज फाइंड आउट करायचं तुम्हाला. आणि तुमचं लेंथ जे आहे, आता लेंथ असं हॉरिझॉन्टली कन्सिडर केलं होतं गेल्याप्रमाणे, आता कसं लेंथ कन्सिडर करणार, व्हर्टिकली कन्सिडर करणार. म्हणजे हा लेंथ आहे किती, 2 मीटर आहे, बट इथं आपण Z2 देतो आणि इथं Z1. बट हा हॉरिझॉन्टल असल्यामुळं ठीक आहे, तर हा पोर्शन स्मॉलर एंडला आपण काय कन्सिडर करायचं, दिस डाटम हेड किंवा डाटम लाईन कन्सिडर करायचं. आणि डाटम लाईनला तुमचं जे डाटम हेड आहे किती राहतो, 0 राहतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. आता बाकी तर नो हेड लॉस म्हणला, इथं हेड लॉस दिलाय का, गेल्या प्रॉब्लेम मध्ये हेड लॉस म्हणला होता, तर इथं हेड लॉस नाही, ते ऍड करायची गरज नाही. ठीक आहे, तर पहिले काय करतो मी, क्यू पहिले बर्नॉलिस इक्वेशन नाही, कंटिन्युटी इक्वेशन, युजिंग कंटिन्युटी इक्वेशन. ठीक आहे, कंटिन्युटी इक्वेशन ऍट सेक्शन 1 1 and 2 2, 1 1 and 2 2, लक्षात आलं, ऍट सेक्शन 1 1 and 2 2. तर बघा आता व्यवस्थित, A1 V1 इक्वल्स टू A2 V2 माहिती आहे आपल्याला, मास रेट कॉन्स्टंट असतो अकॉर्डिंग टू कंटिन्युटी इक्वेशन. आता नेक्स्ट इथं काय व्हॅल्यू, A1 ची π/4 इंटू D1 चा स्क्वेअर इंटू V1 इक्वल्स टू π/4 इंटू D2 चा स्क्वेअर इंटू V2. हे कशासाठी यूज करायला, आपल्याला रिलेशन काढायचं आहे V1 आणि V2 मध्ये. दोन्ही साईडला π/4 आहे, गेट कॅन्सल. आता इथं V1 विल बी काय राहणार, D2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय D1 चा स्क्वेअर इंटू V2. आता D2 किती आहे, 0.4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 0.2 चा स्क्वेअर, ते D1 आहे, इंटू V2 येईल. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो किती येईल, 4 टाइम्स ऑफ V2, कारण की हे 16 येईल आणि हा 4 येईल आफ्टर कॅल्क्युलेशन. ठीक आहे, किंवा कॅल्शियम मध्ये डायरेक्टली टाकलं तरी तुम्ही व्हॅल्यू किती, 4 टाइम्स ऑफ V2. म्हणजे इथं रिलेशन भेटलेलं आहे, V1 इक्वल्स टू 4 टाइम्स ऑफ V2. आता नेक्स्ट काय करायचं, सेकंड केस मध्ये अप्लाइंग विच इक्वेशन, अप्लाइंग बर्नॉलिस इक्वेशन. बर्नॉलिस
इक्वेशन ऍट 1 1 and 2 2. ओके, तर बघा इथं P1, ठीक आहे, P1 डिवायडेड बाय, किंवा डायरेक्टली इथं आपण P1 डिवायडेड बाय रो ची प्लस V1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2G प्लस Z1 इक्वल्स टू P2 डिवायडेड बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2G प्लस Z2 असं पण लिहिलं तरी जमतं. आता Z1 0 आहे कारण की डाटा लाईनला आपण Z1 किती कन्सिडर करतात, किंवा ते ऑलवेज झिरोच असतो ऍट पर्टिक्युलर सेक्शन जिथं आपण डाटा लाईन कन्सिडर केली. तिथून आपण हाईट म्हणजे हेड लॉस मेजर करतो किंवा डाटा हेड मेजर करतो, आणि ते डाटा हेड कितीचं दिलंय ऍट सेक्शन 2, इट इज 2 मीटर. ठीक आहे, बाकीच्या व्हॅल्यूज हे दिलेले. आता हे व्हॅल्यूज तर आपल्याला माहित आहे, या रेशोला आपण काय म्हणतो, प्रेशर हेड म्हणतो. लक्षात आलं, तर हा रेशोला काय म्हणायचं, प्रेशर हेड म्हणायचं. तर प्रेशर हेड स्मॉलर एंडला किती दिलंय, स्मॉलर एंडला 22 दिले, प्लस V1 इन टर्म्स ऑफ V2 आहे इक्वल्स टू, ठीक आहे, इक्वल्स टू 30, लार्जर एंडला प्रेशर हेड 30 आहे, प्लस V2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2G, आणि प्लस इथं डाटम हेड ऍट 2 ला किती मेजर करतो आपण, 2 मीटर. इथं 2 दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे बघा 22 प्लस 16 V2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81 इक्वल्स टू 30 प्लस V2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81 प्लस 2. आफ्टर सॉल्विंग फॉर V2, तर ह्याची किंमत मित्रांनो बघा, ह्याची किंमत येईल, तर ह्याची किंमत राहणार 3.617 मीटर पर सेकंड. तर V2 ची किंमत किती आली, 3.617 मीटर पर सेकंड. आणि डायरेक्टली तुम्ही Q दॅट इज डिस्चार्ज थ्रू पाईप मेजर करू शकता, A टू V2 करून पाय बाय 4 इंटू D2 चा स्क्वेअर इंटू V2, पाय बाय 4 इंटू D2 किती आहे 0.4 चा स्क्वेअर, आणि V1 ची किंमत, V2 ची किंमत आलेली आहे 3.617. फायनल कॅल्क्युलेशन फॉर डिस्चार्ज विल बी किती येणार, हे व्हॅल्यू चेक करू, आणि हे व्हॅल्यू आहे मित्रांनो 0.452 मीटर क्यूब पर सेकंड. एवढा तुमचा डिस्चार्ज राहणार आहे फॉर पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ पाईप. ओके, लक्षात आलं. ठीक आहे, टॅपर पाईप आहे, तर टॅपर पाईप मधून डिस्चार्ज आपण किती कॅल्क्युलेट केलं, 0.452. तर अशा पद्धतीनं मी दोन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स घेतलेत, कशावर, बर्नॉलीज इक्वेशन वर. तर व्यवस्थित तुम्ही हे क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन नोटबुक मध्ये लिहून ठेवायचंय. कंटिन्युटी इक्वेशन आणि बर्नॉलीज इक्वेशन कंपल्सरी विचारणार मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत, मॅक्झिमम मार्क कॅरी करतात तुमच्या एमएसपीटी. ठीक आहे, आय होप सो या दोन व्हिडिओ तुम्हाला, दोन टॉपिक्स, मेजर टॉपिक्स तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि व्हिडिओज प्लेलिस्ट मध्ये व्ह्यू करत जा. भरपूर व्हिडिओज येणार आहे बिफोर द एक्झाम. थँक्यू, जय हिंद.